हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये। आपण चाललो आहात कारंजाले डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायला। तर ह्या आपल्या दोन्ही गाड्या, आपली फॅशन आणि आपली एच एफ डिलक्स। तर आपण घेतली आपली एच एफ डिलक्स जी 2232। त्यानंतर निघालो आपण आपल्या रस्त्यावर कारंजाकडे। तर सर्वात आधी पोहोचलो आपण आपल्या बँकेत ठाणेगाव। त्यानंतर काढलं आपलं पासबुक आणि गेलो बँकेत। बँकेतलं काम करून आपण गेलो आपल्या गाडीकडे। त्यानंतर आपण आपलं नेट कॅफेचं काम आटपून आलो पुलाकडे, पुलांपूल पण। त्यानंतर गेलो आपण आपल्या तहसीलीकडे, तिथे आपल्याला थोडं काम होतं। आणि हे मग आपली तहसील कार्यालय कारंजा घाटगे। आणि या आपल्या इकडे डॉक्युमेंट वगैरे बनवायचे ऑफिसेस। भीडभाडमध्ये एवढं असं नाही व्हिडिओ बनवून जेवढं वाटते। आणि तहसीलमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला भेटला वन महोत्सव, सामाजिक वनीकरण विभाग वर्धेकडून। आणि हा आपला कारंजातील आता नवीन उड्डाणपूल, जे की आताच बनलेला आहे। या उड्डाणपुलामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी झालेले आहे। या उड्डाणखाली पिकअप वगैरे गाड्या उभ्या राहतात। त्यानंतर आपण घुमवली आपली चाबी। आणि हा आपला पेट्रोल काढा पहा आता कसा सरसर वर चालला। एवढ्यात तर नागपूर घुमून येणं जाणं होते। हा आपला तहसीलचा मेन गेट। आणि मग निघालो आपण आपल्या तहसीलमधून बाहेर। मग आलो आपण आपल्या रामगोपाल भेलकडे, जे कारंजातलं प्रसिद्ध नाश्त्याचं दुकान आहे। मग गेला भोवले आपला ऑर्डर। तिथं होती मग भाऊची बुलेट सिल्वर कलरची। हे आपल्या कारंजातले मार्केटमधले दुकानं। हे आहे रामगोपाल भेल भंडारच्या समोरचे दुकान। मग आलो आपण आपल्या उड्डाणपुलाकडे। या ठिकाणी एकदम करमणूक वातावरण वाटते, म्हणजे बोर नाही मारत कारंजात। मग निघालो आपण आपल्या गावाकडे। हा आहे आपला नागपूर अमरावती हायवे। आणि हा आपला उड्डाणपूल, भारी वाहने या रोडने ये जा करतात। आणि हा गेला आहे सरळ अमरावती, आणि इकडे नागपूर। आणि इकडे आहे एक मंदिर रोडच्या खालती। आणि मग निघालो आपण आपल्या गावाच्या दिशेने। गेली आपल्या जवळ हिरकणी। कारंजातून बाहेर निघतात हा सभा मंडप, जो की चंदनी फाट्यावर आहे। कोंडाडी 24 किलोमीटर दाखवत आहे। हे आहे आपलं ठाणेगाव, जे की 7 किलोमीटर दूर आहे कारंजावरून। हा आपला हायवे। आणि हे आहे तेलकडे फार्म, जे की फॅमिली रेस्टॉरंट पण आहे, पण हे काही कारणास्तव बंद झालेलं आहे। आणि हा आहे बोरीफाटा। हा रोड धरतीमूर्ती मार्ग सरळ काटोलला गेला आहे। हा आहे तलाव आपल्या गावचा, म्हणजेच आगरगाव आणि सावडी खुर्दच्या मधातला। इकडे आहे आपल्या गावातली वावरं। हे तलाव डायरेक्ट खैरी डॅमला पोचला आहे। आय हो फ्रेंड्स, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल
नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.